आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आणि अगं माझा हात ठीक आहे, थांब जरा एक मिनिट। मॅडम तुम्ही ठीक आहात ना? माझ्या काळजीकडे दुर्लक्ष करून सरळ भावनाकडे निघून गेला। असा कधीच नव्हता माझा सिद्धू। पाणी पाणी मॅडम पाणी। भावना तू ओके आहेस ना? फार मोठं विघ्न आलं होतं पण ते टळलं। तुझा नवरा तुझं रक्षण करता आहे, त्यांनी जिवाळ खेळून तुझा जीव वाचवला। लाखात एक नवरा मिळालाय तुला। ऐका ना मॅडम, तुम्ही प्लीज साडी बदलून येता का? गोंधळ थांबवायचा आहे का? नाही नाही, म्हणजे आपण ड्युट्या नको नाचवायला, पण आपण गोंधळ पूर्ण करूया। बर आजी, आपला हा प्लॅन सुद्धा फ्लॉप गेला। सिद्धू आणि भावनाचं लग्न तर सोडाच, पण त्यांच्या लग्नाचा हा जागरण गोंधळ सुद्धा आपण नाही थांबवू शकलो। तू पण ना, मला इतकी लेची पेची समजू नकोस। 12 गावचं पाणी पिऊन आली मी। कोणाला कसं कुठं किती पाणी पाजायचं हे मला बरोबर माहिती आहे। पूर्वी तू बघतच राहा। चला आपण सगळे उभा राहूया, आरती करून घेऊया। आई राजा पहिल्या आरती मानाची गप्पा माई ग, आरती मानाची पार्वती गप्पा माई ग, पार्वती ओल्या भागताच्या घरी गप्पा माई ग, भागताच्या दारी ओल्या भागताच्या घरी गप्पा माई ग, भागताच्या दारी आणि डोंगर सोडून ग माझे माता ग, डोंगर सोडून ओल्या नारळाची गिर गप्पा माई ग, नारळाची गिर हो आई राजा। आई राजा उदे उदे। आपल्या गोंधळाला देवी आली, सगळ्यांनी देवीचं दर्शन घ्या। आई बोल, तुला काय सांगायचंय का? मला तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगायचं आहे। लक्ष्मी, ही आरती अगदी आत्ता आत्ता आपल्या घरी आले असं वाटतच नाही का? किती लवकर आपल्यात लिहून गेली ते। म्हणजे आनंदी कधी मला आरती बरोबरच झोपायचंय असं हट्ट करेल असं वाटलं नव्हतं मला, पण आज बघ आरती भावीच पाहिजे मला असं म्हणत गेली तिच्याकडे। हो ना, कधी कधी अनोळखी माणसं पटकन आपल्याशी जोडली जातात। काही माणसांशी रक्ताचं नातं असून सुद्धा नातं जुळतच नाही। लक्ष्मी, मला माफ कर।
काय झालं? मी साधा पंखा सुद्धा लावू शकत नाहीये तुझ्याकरता. मला माहितीये तुला गरम होत आहे. दुसरी कोणी असती ना तर तक्रार केली असती, भांडली असती माझ्याशी, पण तू मात्र एका शब्दानेही काही बोलली नाहीस. अहो, जे घडतंय त्यात तुमचा दोषच नाही. दोष तर या परिस्थितीचा आहे. म्हणजे बघा ना, अचानक तुमची नोकरी गेली. खरं तर नोकरीची 2 वर्ष बाकी होती. ती जर तेवढी मिळाली असती तर सगळं चित्र बदललं असतं ना. आता ना मी अक्षरशः चातकासारखी वाट बघतोय माझ्या प्रॉव्हिडंट फंडाच्या पैशांची. ते पैसे आल्याशिवाय संतोषच्या जाचातून आपली सुटका नाही व्हायची. अहो बघा ना, उद्या भावना लग्नानंतर पहिल्यांदा घरी येणार आहे. तिच्या समोर ही शोभा व्हायला नको होती. फक्त भावना नाही, सिद्धू सुद्धा. आई तुला काय हवंय? काय आहे तुझ्या मनात? काय बोलायचंय तुला? काय चुकलंय का आमचं? काय राहून गेलंय का? आई तू का प्रकट झाली? आई तुझी इच्छा तरी काय आहे? या घरावर संकट येणार आहे. आणि तिची या घरावर वाईट नजर हाय. या घराचं चांगलं झालेलं बघवत नाही तिला. तिच्यामुळं या घरावर संकट येणार आहे. कोण येते? कोणामुळे नक्की संकट येणार आहे आमच्या घरावर? देवी आहे, मी हवं तर खणा नारळाने ओटी भरेन तुझे, पण सांग मला, आमच्या या घरावर नक्की कोणामुळे संकट येणार आहे? माझ्या या घराचं सुख न बघवणारी ती कोण आहे नक्की सांग देवी आई. आता जर यांनी माझं नाव घेतलं तर या घरात माझं जगणं अजून अवघड होऊन बसेल. काय असेल देवीच्या मनात? लक्ष्मी निवास